शरद पवार सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। काल जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीनंतर आज पवार मोदींच्या भेटीला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। लाठीचार्ज नंतर सलग तिसऱ्या दिवशी आंदोलक जंतर मंतरवर ठाण मांडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम। जंतर मंतरवर भर पावसात आंदोलकांचा अजूनही ठिय्या। पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। सलग तिसऱ्या दिवशी कामकाज सुरू होताच लोकसभा आणि राज्यसभा तहकूब। नीट पेपर फुटी प्रकरणात विरोधक आक्रमक होताच दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित। तरुणाईवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ विरोधक आक्रमक। संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध। केंद्र सरकार विरोधात विरोधकांची घोषणाबाजी। काल रात्री जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीनंतर आज उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। सरकारने वेळीच आंदोलकांची भेट घेतली असती तर प्रकरण इतकं वाढलं नसतं। जन की बात ऐकत नसाल तर ही लोकशाही कसली, उद्धव ठाकरेंचं विधान। विरोधकांच्या आवाजाने दिल्ली पुन्हा एकदा दणाणली। विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी प्रियंका गांधींचं रात्री पंतप्रधान निवासाजवळ आंदोलन। आंदोलनावेळी पोलिसांनी राहुल गांधींसह विरोधकांना घेतलं ताब्यात। तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका। दिल्लीमध्ये आंदोलनादरम्यान राहुल गांधींना दुखापत। झटापटीमध्ये राहुल गांधींच्या नाकाला दुखापत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राहुल गांधींच्या आंदोलनावर टीका। विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर एक्सपोज करत धर्मेंद्र प्रधानांचा राहुल गांधींवर निशाणा। वंचित बहुजन आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक। दिल्लीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीचा करणार निषेध। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची सुद्धा करणार मागणी। मनोज जरांगेंनी घेतली जंतर मंतरवरील आंदोलकांची भेट। आमच्याही आंदोलकांना असंच दडपण्याचा प्रयत्न केला गेला। विद्यार्थ्यांनी मात्र जंतर मंतरवरील जागा सोडू नये, जरांगेंचं आवाहन। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज वाढदिवस। वारीमध्ये साजरा करणार वाढदिवस। वेळापूरमधून मुख्यमंत्री वारकऱ्यांसोबत माऊलींच्या पालखीमध्ये पायी जाणार। अजित पवारांच्या निधनानंतर आज पहिली जयंती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बारामतीमध्ये विमान अपघात स्थळी भेट। सुनेत्रा पवार, जय पवारांकडून अजित पवारांना अभिवादन। आज शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांना महायुती सरकारची अनोखी श्रद्धांजली। 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार 36,585 कोटींचा लाभ। मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची संततधार। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये शनिवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज। उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता। राम मंदिरामधील चोरीने सुद्धा जे विचलित होत नाही त्यांना कशाचीच लाज उरलेली नाही। राम मंदिर दानचोरी प्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाचे ताशेरे। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्याची कोर्टाकडून सूचना। Thank you.